आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज जे अवतीभोवती सुरू आहे त्याच्या अनुषंगानं जरा चर्चा केली पाहिजे, कारण ते सगळं सचिंत करणार आहे। विद्यापीठांनी काय करावं, विद्यापीठांनी विचार पेरावेत, पण विद्येविना मती गेली असं महात्मा फुले म्हणाले होते। आणि आता अवस्था अशी आहे की विद्यापीठांचीच मती गेलेली आहे। विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये चर्चा झडली पाहिजे, विचारांचा मुकाबला विचारांनी केला गेला पाहिजे, पण हे सगळं होण्याऐवजी विद्यापीठांमध्ये राडे सुरू आहेत, हाणामाऱ्या सुरू आहेत, भांडणं सुरू आहेत। कुठल्या तरी दोन संघटनांचे विद्यार्थी एकत्र येतात, त्यांची विचारधारा वेगवेगळी असते, म्हणूनच या संघटना वेगवेगळ्या असतात। पण या दोन संघटनांमध्ये ज्या प्रकारे झुंबते, ज्या प्रकारे हाणामारी सुरू होते, ज्या प्रकारे राडा होतो, विद्यार्थी जखमी होतात, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागतं, विद्यार्थ्यांना अटक होते, पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थी जातात। हे सगळं जे काही सुरू आहे ते अस्वस्थ करणार आहे। विद्यापीठांमध्ये या प्रकारे भांडण तंडण किंवा काय हे घडलं पाहिजे, पण ते वैचारिक असलं पाहिजे। विचारधारा वेगळी आहे म्हणून या प्रकारचा मुद्दा मांडायचाच नाही, या प्रकारे बोलायचंच नाही, असं जेव्हा सुरू होतं तेव्हा मात्र चिंता वाटू लागते सगळीकडे। बरं, आता अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही बघा की JNU असेल, दिल्ली विद्यापीठ असेल, हैदराबाद विद्यापीठ असेल, सगळ्या विद्यापीठांमध्ये हे घडत असताना आता हा संसर्ग पुणे विद्यापीठाला सुद्धा झालेला आहे। पुणे विद्यापीठामध्ये जे काही झालं, ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि SFI या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला, जी हाणामारी झाली आणि त्याचे पडसाद सगळीकडे उमटलेले आहेत। विचारधारा जेव्हा या पद्धतीनं व्यक्त होऊ लागते आणि विचारांपेक्षा सुद्धा हिंसक होणं हे लोकांना, विद्यार्थ्यांना आवश्यक वाटू लागतं, तेव्हा काहीतरी चिंता केली पाहिजे। हे नक्की चाललं आहे काय? म्हणजे सहिष्णुतेच्या अनुषंगाने आपण बोलत असतो, पण ज्या प्रकारची असहिष्णुता विद्यापीठांच्या प्रांगणामध्ये दिसते आहे, विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये दिसते आहे, आणि त्याचवेळी विद्यापीठांच्या कॅम्पसमधला सांस्कृतिक दहशतवाद, हे बोलायचंच नाही, आम्ही जे म्हणतो ते बरोबर आणि तुम्ही जे म्हणता आहात ते चूक, आणि या प्रकारचं चुकीचं बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, बोलाल तर मारू, हे जे सुरू आहे। ज्या प्रवृत्तींनी नरेंद्र दाभोलकरांचा खून केला, गोविंद पानसरेंचा खून केला, कलबुर्गींचा खून केला, तोच दहशतवाद पुन्हा दिसतो आहे, आणि तोही विद्यापीठांच्या प्रांगणात। अशा वेळी चर्चा करणं फार आवश्यक आहे, आणि म्हणून मी असं ठरवलं की आज याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे। त्यामध्ये विद्यार्थी असतील, त्याचप्रमाणे संबंधित पक्षांचे सुद्धा प्रवक्ते असतील, आणि एकूण ही चर्चा करणं फार आवश्यक आहे। आजच्या विषयाचं सूत्र आहे विखाराचं विद्यापीठ। विचारांचं नाही, विखाराचं विद्यापीठ। आणि ही सगळी चर्चा जी आहे ती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे। पुणे विद्यापीठामध्ये जे घडलं त्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि SFI या दोन संघटनांचे कार्यकर्ते होते। मी प्रास्ताविक करताना कुठलाच मुद्दा, कुठलीच भूमिका या अर्थानं मांडला नाही, कारण नक्की काय घडलं हे मला विद्यार्थ्यांकडून समजून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर पुढे आपण चर्चा करणार आहोत। राम सातपुते हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे, तो पुण्यातून आपल्यासोबत आहे। सोमनाथ निर्मल हा SFIचा कार्यकर्ता आहे, तो आपल्यासोबत पुण्यातूनच सोबत आहे। त्यामुळे पुण्यातून हे दोन कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। पुणे विद्यापीठामध्ये असणारे सोमनाथ निर्मल आणि त्याचप्रमाणे राम सातपुते हे दोघं आपल्यासोबत आहेत। औरंगाबादमधून सिद्धार्थ मोकळे आपल्यासोबत असणार आहे। सिद्धार्थ मोकळे हा कार्यकर्ता आहे, विद्यार्थी संघटनांमधून पूर्वी काम केलं, आजही काम करतो, आणि विविध ठिकाणी अभ्यागत प्राध्यापक म्हणून पण जात असतो। त्यामुळे सिद्धार्थची एकूण भूमिका फार महत्त्वाची असणार आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विश्वास पाठक हे परळमधून आपल्यासोबत आहेत, कारण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जे काही सगळं सुरू आहे त्यामध्ये ABVPची गुंडगिरी सुरू आहे, आणि भाजप सत्तेवर आल्यानंतर यांची मस्ती वाढलेली आहे, अशा प्रकारचे आरोप जेव्हा लोक करत असतात तेव्हा भारतीय जनता पक्षाला सुद्धा त्या संदर्भातली भूमिका विस्तारानं मांडणं फार महत्त्वाचं आहे, त्यांनी ती मांडली पाहिजे। आणि म्हणून मी मुद्दाम भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक जे आहेत त्यांना बोलावलेलं आहे।
कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनाही मी मुद्दाम बोलावलेलं आहे, कारण SFIच्या अनुषंगानं एकूण कम्युनिस्ट नेते जे आहेत पक्षांचे, त्यांचं नक्की काय म्हणणं आहे, ती भूमिकासुद्धा पुढे आली पाहिजे. या सगळ्या भूमिका नक्की काय आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोतच. पण भूमिकांकडे जाण्यापूर्वी नक्की घडलं काय पुणे विद्यापीठामध्ये हे समजणं फार महत्त्वाचं आहे. मला राम सातपुतेंना पण विचारायचं आहे, सोमनाथला पण विचारायचं आहे की नक्की पुणे विद्यापीठामध्ये काय घडलं. कदाचित दोघांचं म्हणणं वेगळं असेल, पण त्याच्यानंतर आपण चर्चा पुढे सुरू करू. राम, मला सांगा की पुणे विद्यापीठामध्ये नक्की घडलं काय, तुमचं म्हणणं काय? विद्यापीठामध्ये जो प्रकार झाला त्याच्यामध्ये बेसिकली डाव्या विद्यार्थी संघटनांनी ABVP मुर्दाबाद अशा प्रकारचे पोस्टर कॅम्पसमध्ये लावले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी सर इको येतोय. हो, नाही, बोला तुम्ही बोलत राहा. याच्यामध्ये बेसिकली यांनी ABVP मुर्दाबादचे पोस्टर लावले. पोस्टर लावल्यानंतर ABVPचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांना विचारायला गेले की तुम्ही ABVP मुर्दाबादचे पोस्टर का लावले, एखाद्या संघटनेला मुर्दाबाद म्हणण्याचा यांना अधिकार कोणी दिला आणि पोस्टर कसे लावले याच्याबद्दल विचारायला गेले असताना SFIच्या लोकांनी आमची विद्यार्थिनी कार्यकर्ते ऐश्वर्या बनगे आणि आमच्या कार्यकर्त्यांना घाणेरडी शिवीगाळ केली. शिवीगाळ करूनही ते थांबले नाहीत, तरी ABVPच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावरती हात टाकला आणि थेट मारहाणीला सुरुवात केली. आणि ABVPच्या कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणात या सगळ्या विद्यार्थ्यांनी SFIच्या डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधात तक्रारही दिलेली आहे. बेसिकली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट करणारे डावे आता कुठंतरी त्यांची नैतिकता गमावत आहेत आणि रशियामधून संपलेल्या आहेत, सगळीकडून संपलेल्या आहेत आणि आम्ही जिवंत आहोत हे दाखवण्याचा त्यांचा एक शेवटची धडपड, जसा मासा तडफडतो तशा प्रकारची राम सातपुते, फक्त काय घडलंय एक लक्षात घ्या. ही सगळी तडफड करायला नंतर आपल्याला संधी आहे. आता फक्त घडलं काय पुणे विद्यापीठामध्ये, तो मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे. सोमनाथ, नक्की घडलं काय पुणे विद्यापीठामध्ये? राम सातपुते, तुमचा मुद्दा पोहोचलाय. सोमनाथ, बोला. सर, पुणे विद्यापीठामध्ये आपल्याला माहीतच आहे की पंढरपूरचे जे काही आपले आमदार आहेत प्रशांत परिचारिक यांनी जे काही सैनिकांच्या पत्नीबद्दल वक्तव्य केलं आहे, त्याचबरोबर सोलापूरमधले जे काही विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचं, त्यांना फोनवरती जी काही धमकी दिली आपल्या शिक्षण मंत्र्यांनी, माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये जे काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांना ABVPच्या कार्यकर्त्यांनी जी काही मारहाण केली, या 3 मुद्द्यांना घेऊन म्हणजे आजची तारीख होती 27 तारखेला निषेधाचा कार्यक्रम आम्ही विद्यापीठामध्ये घेणार होतो. त्याच्या संदर्भातली पोलीस परवानगीसुद्धा आम्ही निवेदन वगैरे दिलं होतं. आणि त्याचा प्रचार करत असताना रिफेक्टरी जी काय आहे पुणे विद्यापीठातली, त्या रिफेक्टरीच्या समोर आमचे 5 कार्यकर्ते पोस्टर्स चिटकवत होते. आता जर तुम्ही पोस्टर चिटकवत असताना ABVPचे काही कार्यकर्ते तिथं आले आणि त्यांनी धमकावायला सुरुवात केली SFIच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही ABVPचं नाव टाकायचं नाही, तुम्ही विनोद तावड्यांचं नाव टाकायचं नाही, तुम्ही BJPचं नाव टाकायचं नाही, अशा स्वरूपाचे बोलणं बाचाबाची करायला सुरुवात केली. आणि काही मागचा पुढचा विचार न करता SFIच्या कार्यकर्त्यांना डायरेक्ट मारायला सुरुवात केली. आता राम सातपुत्यांनी जो काही मुद्दा मांडला, मुलीचा मुद्दा ते उपस्थित करतायत, परंतु तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यामध्ये मुलगी दिसत नाहीये. आणि मुलीचा जो काही मुलीला पुढे करून जे काही प्रयत्न केले जातात की चुकीच्या पद्धतीनं माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावरती जे काही बदनामी केली जात आहे ते अत्यंत खोटारड्या स्वरूपाचे आहे. त्याला काही तथ्य नाही. SFI आता खोटं आणि खरं सांगणार हे दिसतंय, प्रत्यक्ष व्हिडिओ मधून दिसतंय जे काही झालं ते. SFI आता खोटं आणि खरं शिकवणार. जे काही पोस्टर्स लावलेले आहेत, ABVPचे पोस्टर सुद्धा भरपूर विद्यापीठामध्ये चिटकवले गेले होते. त्याच्या आजूबाजूला SFIचे पण पोस्टर चिटकवले गेले होते. ABVPचा एक सुद्धा पोस्टर विद्यापीठ कॅम्पसमध्ये फाडलेला दिसला नाही, परंतु SFIचे सर्व पोस्टर जे काय आहेत ते फाडलेले दिसले. माध्यमांनी ते दाखवलं, विद्यार्थ्यांनी ते पाहिलं आहे. त्याच्यामुळे सत्य काय आहे ते विद्यार्थ्यांना पण समजलेलं आहे आणि माध्यमांना तुम्ही पण ते दाखवलेलं आहे. सर, राम सातपुते, कशामुळे घडलं किंवा काय हा मुद्दा, त्याच्याबद्दल आपण बोलत राहू. पण मुळामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी SFIच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, हे तरी खरं आहे की नाही? या तुमच्या वाक्याचा मी निषेध करतो. सगळ्यात पहिल्यांदा संजय आवटेजी, आपल्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी आमच्यासारख्या संघटनेवर अशा प्रकारच्या शब्दाचा उपयोग करणं हे खऱ्या अर्थानं दुर्दैवी आहे.
आपल्यासारख्या इतका अनुभवी पत्रकार ज्यावेळेस आमच्यासारख्या संघटनेवर अशा प्रकारच्या शब्दाचा वापर करतो त्यावेळेस आम्हाला दुःख होतं. खऱ्या अर्थानं डाव्यांचा जर आपण इतिहास पाहिला किंवा आता सध्या जरी पाहिलं तरी नक्षलवादी विचारांना समर्थन नाही, करणारे हे इतिहास सगळे जाऊ द्या. डावे मी आहेत. तुम्हाला आणि विचारतोय हिंसाचार असं कोण- मी विचारतोय असं ऐका हिंसाचार ऐका कोण ऐका करतं? मी हा, माझं मी मत तुम्हाला मांडत तेच नाही. ऐका म्हणतोय. राम राम हा, राम मी राम ऐकतो. राम तुम्ही इतिहासाबद्दल बोलू नका. आपला मुद्दा असा आहे की आत्ता हे जे म्हणतायत सोमनाथ त्यांचं म्हणणं असं आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी SFIच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना मारहाण केली. हे खरं आहे का? हा, तुम्ही सोमनाथ म्हणतोय असं म्हणा, सोमनाथ म्हणतोय असं म्हणा. याच्यामध्ये बेसिकली ते जे बोलतायत खऱ्या अर्थानं एकदम खोट्या पद्धतीने बोलण्याची सवय या डाव्यांना आहे आणि ते वेळोवेळी अरे तुम्ही सिद्ध मुद्द्याबद्दल झालेलं बोला. आहे. राम ते सातपुते खोटे राम त्या ठिकाणी- सातपुते डाव्यांना काय सवय उजव्यांना काय सवय हे सांगू नका. माझा प्रश्न काय आहे त्याच्याबद्दल उत्तर द्या. घडलं काय? हा, या ठिकाणी मी ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं की यांनी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेस एबीव्हीपीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी विचारायला गेले त्यावेळेस थेट SFIच्या कार्यकर्त्यांनी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि थेट शिवीगाळ सुरुवात केली. त्यांचा कार्यकर्ता नासिर शेख याने थेट एक घाणेरडे शिवी कार्यकर्त्याला दिली आणि त्याच्यानंतर या वादामध्ये ठिणगी पडली. त्यांनी थेट हात उचलून कार्यकर्त्यांना मारहाणीला सुरुवात केली. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना या सगळ्या डाव्या लोकांनी SFIच्या लोकांनी मारहाण करायला सुरुवात केली. ह्या भांडणाची सुरुवात इथून झालेली आहे. सोमनाथ SFIच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारायला सुरुवात केली आणि भांडणाची खरी ठिणगी तिथे पडली. या मुद्द्याबद्दल काय म्हणणं आहे? सर आमचे 5 कार्यकर्ते होते कॅम्पेन करत असताना. या मारहाणीमध्ये सुद्धा 5च कार्यकर्त्यांना लागलेलं खोटं आहे सर हे. हे 5 कार्यकर्ते होते आमचे. खोटं आहे. एबीव्हीपीचे विद्यापीठातले काही 2-4 कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते आणि त्यांनी बाहेरून कार्यकर्त्यांना बोलवले म्हणजे गुंडच बोलवले बाहेरून विद्यापीठाच्या बाहेरचे असे मिळून SFIचे 5 कार्यकर्ते आणि एबीव्हीपीचे 25 ते 30 कार्यकर्ते होते. म्हणजे 5 जणांना 25 ते 30 कार्यकर्त्यांनी मारलं आहे. हे मग जर व्हिडिओ शूटिंग आहे तुम्ही पहा. व्हिडिओ शूटिंग आहे तुम्ही पहा संजयजी. की एक सेकंद राम ऐका जरा. कार्यकर्ते असताना 5 कार्यकर्ते पहिल्यांदा 25 मुलं सोबत समोर असताना 5 कार्यकर्ते पहिला वार कधीच करू शकत नाही. साधी कॉमन गोष्ट आहे सर. कसली कॉमन? तेच- 30-40 हेच लोक महत्त्वाचं बाहेरून आहे यांनी की जमा करून आणले. दुसरे इकडचे बाहेरून तिकडचे आमचं केस सगळ्यात पांढरे महत्त्वाचं झालेले केस आपल्या पांढरे झालेले सगळे सगळ्यात- कम्युनिस्ट आणले सगळ्यात महत्त्वाचं आणि एबीव्हीपीच्या जो काय- कार्यकर्त्यांना मारहाण आणायला राम सातपुते तुम्ही बोलत असताना सगळ्यात सोमनाथ कधीच मध्ये काही बोललेला नाहीये. सोमनाथ तुम्ही बोलत राहा. राम तुम्हाला मी खोटं पुन्हा बोलतायत सर ते. ऐका राम तुम्हाला मी पुन्हा विचारेन. कोणी बोलताना मध्ये बोलू नका. तुमचा जो मुद्दा आहे तो स्पष्ट करा. बोला सोमनाथ बोला. ओके सर आमचे पाचही कार्यकर्ते पुणे विद्यापीठामध्ये ते शिकायला आहेत. ते तिथं SFIचं काम करतात. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं सातत्यानं हिरिरीनं भाग घेतात सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आमची सरळ अशी आम्ही मागणी सुद्धा केली आजच्या आमच्या निषेध कार्यक्रमामध्ये की जे काही विद्यापीठाअंतर्गत 4-5 कार्यकर्ते होते त्या मारामारीमध्ये त्यांच्यावरती विद्यापीठ प्रशासनानं कारवाई केली पाहिजे आणि बाहेरून आणलेले जे काही त्यांचे एक 15-20 कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. ही आमची सातत्यानं भूमिका आम्ही मांडत आलेलो आहे सर. सोमनाथ मला हे सांगा तुम्ही जी पोलीस कंप्लेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय म्हटलेलं आहे? त्याच्यामध्ये आम्ही सरळ असं म्हटलेलं आहे सर की जे काही कार्यकर्ते आम्हाला जे काही मारहाण वगैरे झालेले त्या मारहाणमध्ये विटा, दगड, नारळ आणि फळीनं मारलेलं आहे. स्वतः राम सातपुत्यांचा व्हिडिओ दिसतोय. फळी त्यांच्या हातामध्ये आणि कार्यकर्त्याच्या पाठीमध्ये ती फळी टाकतात. स्वतः राम सातपुते आहे त्याच्यामध्ये. सर दुसरा एक अत्यंत धर्मवाचक शिवीगाळ सुद्धा झालेली आहे. ती शिवी आम्ही माध्यमांच्या समोर आणत नाही. कम्युनिस्ट नास्तिक असतात. धर्मवाचक सुद्धा कम्युनिस्ट शिवी नास्तिक ही असतात. ऐका राम तुम्ही ऐका. कम्युनिस्ट आणि नास्तिक असतात. सत्यता आहे. आणि ही सत्यता आहे. त्याच्यामुळे ह्या खोटं सगळ्या बोलल्यावर गोष्टी- मला बोलू द्या सर. ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्यांनी ज्या मारपीट केलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना राम सातपुते सोमनाथ जे म्हणतायत त्यांची जी पोलीस कंप्लेंट आहे आणि ते ज्या व्हिडिओचा संदर्भ देत आहेत त्याबद्दल काय म्हणणं आहे? याच्यामध्ये तो व्हिडिओ जो आहे तो डॉक्टर्ड व्हिडिओ आहे. हे डॉक्टर्ड व्हिडिओ याच्यामध्ये फिरवतायत. बेसिकली हे जे म्हणतात की नारळाने मारहाण केली, विटांनी मारहाण केली, त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आहेत. जो व्हिडिओ तुमच्याकडे तुम्ही आत्ता लाईव्ह पाहू शकता त्याच्यामध्ये कोणी मारहाण करताना दिसतंय. लाल शर्टचे सगळे SFIचे गुंड होते. ते म्हणतात एकदा म्हणतात की एबीव्हीपीचे कार्यकर्ते होते, एकदा म्हणतात एबीव्हीपीचे गुंड होते. त्यांच्यामध्येच कन्फ्युजन आहे कुठंतरी की एबीव्हीपीचे कार्यकर्ते होते का गुंड होते. मुळात खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या राम सातपुते ऐका लोकांनी राम ABVP च्या सातपुते कार्यकर्त्यांना राम मारहाण सातपुते केलेली आहे. ऐका राम सातपुते तुमच्या हातामध्ये
फळी देणं, वीट देणं हे कदाचित त्या डॉक्टर व्हिडिओनं केलं असेल, पण तुम्ही मुळामध्ये त्यावेळी घटनास्थळी होता का? याच्यामध्ये यांचा जो कार्यकर्ता आहे नासिर शेख, त्याने मला वीट फेकून मारली. वीट फेकून मारल्यानंतर मी माझ्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी साईडला गेलो आणि त्यांनी वीट फेकून मारलेली माझ्या फळीवरती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्या व्हिडिओमध्ये ऐका त्या व्हिडिओमध्ये तुमच्या हातात जी फळी दिसते ते खरं आहे, त्याच्यामध्ये काही चूक नाहीये, बरोबर? ती फळी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो डॉक्टर व्हिडिओ केलाय त्याच्यामध्ये बेसिकली ती फळी मी फक्त हातात धरली होती. हे बोलताय ते खोटं आहे. आम्ही कसल्याही प्रकारची मारहाण केलेली नाहीये. हे राम सातपुते, तुम्हाला जेव्हा मारहाण होत होती तेव्हा तुम्ही फळी हातामध्ये घेतली, हे खरं आहे ना? त्यांनी दगड हातात घेतले, त्यावेळेस आम्हाला संरक्षणासाठी त्यांनी दगड मारल्यानंतर स्वतः फळी अडवायला घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही फळी त्या ठिकाणी मी हातामध्ये घेतली होते. सोमनाथ हा काय प्रकार आहे? राम सारखा एवढा साधा सुद्धा निरागस पोरगा आहे, त्याला तुम्ही दगड फेकून मारत होता. तो काय करेल? तो फळी घेईल नाही तर काय करेल? रामकडे बघून असं वाटतं का इतका सभ्य मुलगा आहे मारामारी करेल असं वाटतं का? त्याच्याकडे बघून तरी वाटतं का? हे तुम्ही जे आरोप करता आहात त्या आरोपाच्या अनुषंगाने तो दगड मारतोय आणि मग तो फळी त्याने घेतली, त्याच्यामध्ये गैर काय? सोमनाथ, काय म्हणणं आहे? सर, फळी ज्यावेळेस आपण स्वतःचं आत्मरक्षण करण्यासाठी ज्यावेळेस ते म्हणतात की फळी मी हातामध्ये घेतली, ती फळी आपण अशी पकडतोय. जर आत्मरक्षण राम सातपुते मध्ये बोलायचं नाही. हा, सोमनाथ बोला. सर, मलाच बोला तुम्ही. ठीक आहे. आपली आत्मरक्षा करण्यासाठी जर आपण फळी घेतली असेल तर ती आपण दुसऱ्याच्या पाठीमध्ये हाणत नाही सर, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ती फळी नाही, सोमनाथ ऐका तुम्ही राम सातपुतेंच्या प्रश्नाचं उत्तर द्या. फळी त्यांनी नंतर मारली असेल किंवा काय, पण सुरुवातीला तुमच्या कार्यकर्त्यानं दगडफेक करायला सुरुवात केली, त्याच्यामुळे त्यांना या प्रकारचं संरक्षण करावं लागलं. व्हिडिओमध्ये पहा तुम्ही त्यांच्या. नाही सर, आमच्या कार्यकर्त्यांनी एक तर पहिली गोष्ट म्हणजे दगड विटांचा अजिबात मारा केला. मी पहा, नासिर शेखच्या हातामध्ये दगड आहे, सतीश पडवळकरच्या हातामध्ये दगड आहे. माध्यमांच्या समोर आणा. सतीश पडवळकरच्या माध्यमांच्या समोर आणा, परंतु व्हिडिओ क्लिप मध्ये तसं अजिबात दिसत नाही. सतीश गोरेच्या हातामध्ये पट्टा आहे. केलं देखील नाहीये. हे वस्तुस्थिती आहे सर. राम सातपुते तुमच्याकडे जी व्हिडिओ क्लिप आहे त्या व्हिडिओ क्लिप मध्ये तुम्ही जे म्हणताय ते सगळं आहे? याच्यामध्ये आमच्याकडे जी व्हिडिओ क्लिप आहे, तुम्ही आता एबीपी माझाच्या याच्यावरती जा, तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की यांनी स्पष्ट त्या ठिकाणी पट्ट्याने मारहाण केलेली आहे. सतीश गोरे नावाचा यांचा एसएफआयचा कार्यकर्ता पट्ट्याने आमच्या कार्यकर्त्याला मारतोय आणि खाली पडूनही मला ते मारत होते. हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. बर, सोमनाथ, मला एक सांगा की त्यांनी मारहाण केली, फळी घेतली, विटा घेतल्या वगैरे सगळं बरोबर आहे. त्यांनी मारहाण सुरू केल्यानंतर तुम्ही काहीच केलं नाही का बचावासाठी? नाही, असं बचावासाठी आम्ही केलंच ना. बचावासाठी सुरुवात त्यांनी केलेली आहे. राम प्रयत्न करणार, मार खाऊन घेऊ शकत नाही आम्ही. तुमच्या शब्दाच्या पुढे नाही सर, बोला. बचावासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार. आमच्या कार्यकर्त्यांनी आत्मरक्षा त्यांची करण्यासाठी निश्चितच हे केलं. आत्मरक्षा म्हणजे दुसऱ्यावर हल्ले करणं होत नाही सर. एका कार्यकर्त्याला जर 4-4, 5-5 जण मारत असतील तर ही कुठली नीती? हे मला एक सांगा सोमनाथ, मला एक सांगा सोमनाथ, मला एक सांगा, जेव्हा मुळामध्ये या मारहाणीला सुरुवात झाली तेव्हा घडलं काय होतं? म्हणजे राम सारखा सभ्य मुलगा जो आहे तो तिथे आला, त्याचं म्हणणं असं आहे की मी काहीच केलं नाही, पण मुळामध्ये तुम्ही सगळे लोक एकमेकांना भेटला कुठे? काय घडलं, काय होतं, काय चाललं, काय होतं? सर, जे काही आमचे 5 कार्यकर्ते होते, 5च कार्यकर्ते फक्त पोस्टर चिटकवण्यासाठी विद्यापीठ कॅम्पसमध्ये फिरत होते. आणि त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही एबीपी बीजेपीचं नाव घ्यायचं नाही. असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मग बीजेपीचा एक आमदार की सैनिकांच्या पत्नीबद्दल अश्लील जर वक्तव्य करत असेल तर आम्ही त्याच्यावरती काहीच प्रश्नचिन्ह करायचं नाही, काहीच बोलायचं नाही. एबीपीचे कार्यकर्ते जर दिल्लीमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांवरती जर हल्ला करत असेल त्याच्यावरती आम्ही काहीच बोलायचं नाही, एक शब्द सुद्धा काढायचा नाही. किंवा जे काही आपले शिक्षण मंत्री आहेत ते जर फोनवरती धमकी देत असतील आपल्या विद्यार्थ्यांना, एक सामान्य विद्यार्थ्याला, त्याच्यावरती पण आम्ही काहीच बोलायचं नाही. तर हेच मुद्दे आम्ही घेऊन जर भांडत होतो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही एबीपीचं नाव घ्यायचं नाही, तुम्ही बीजेपीचं नाव घ्यायचं नाही. इथपर्यंत ठीक आहे सर, की इथपर्यंत ठीक आहे, मग नाव घ्यायचं नाही, मग इथंच मॅटर क्लोज करायला पाहिजे होता. तुम्ही एसएफआयचं जे काय पोस्टर बनवून ते तुम्ही चिटकावा ना, एसएफआयचा निषेध करा तुम्ही. मारणं ही कोणत्या तत्वामध्ये बसते? मारलं नाही पाहिजे तुम्ही.
जे काय विचारांची लढाई आहे ती तुम्ही बरं. विचारांनी लढा. सोमनाथ ऐका, तुमचे सोमनाथ विचार सोमनाथ आमचे सोमनाथ विचार जरी वेगवेगळे तुमचे असले. तुमचे 5 कार्यकर्ते विद्यापीठामध्ये कुठे लावत होते सर, हे मला बोलू द्या, सर. पोस्टर? एक सेकंद सोमनाथ, तुमचे हे 5 कार्यकर्ते विद्यापीठामध्ये कुठे पोस्टर लावत होते? रिफ्लेक्टर जे आहे हा, तिथे लावत होते, बरोबर. रिफ्रॅक्टर तिथे बरोबर तिथे लावत होते. हो, तेव्हा बरोबर. यांचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे किती कार्यकर्ते आले? ते 7-8 कार्यकर्ते आले तिथं. 7-8 कार्यकर्ते आले आणि नंतर आणि त्यांनी तुम्ही काय आमचा म्हणतात, अखिल भारतीय 25 विद्यार्थी एकदा म्हणतात, परिषदेचा 7-8. एक नंतर सेकंद फोन ही काय पद्धत आहे यांची? एक सेकंद राम, अखिल भारतीय विद्यार्थी नंतर परिषदेचा उल्लेख करू नका, भाजपचा उल्लेख करू नका असं म्हटले. बर, आणि त्याच्यानंतर मग मारामारीला हे खोटं आहे. सुरुवात मी तुम्हाला सांगतो राम काय झालं. सातपुते, त्याच्यानंतर मारामारीला सुरुवात कोणी केली? डायरेक्ट राम सातपुते डायरेक्ट धावून आले कार्यकर्त्यांच्या अंगावरती. बरं. मारायला सुरुवात केली डायरेक्ट आमच्या कार्यकर्त्यांना, आणि बेल्ट काढला, स्वतः त्यांनी बेल्ट काढला, त्यांच्या कमरेचा बेल्ट काढून आमच्या कार्यकर्त्यांना मारायला सुरुवात स्वतः राम सातपुत्यांनी केलेली आहे सर. राम हे पण सातपुते, तितकंच आता महत्त्वाचं आहे. आता ठीक आहे सोमनाथ, तुमचा मुद्दा पोहोचलाय. राम सातपुते, काय घडलं? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते त्यांनी ज्या वेळेस परिचारकाचं पोस्टर लावलं, प्रशांत परिचारकाचा आम्ही निषेधच करतो. आम्ही नांदेडमध्ये पुतळा जाळलाय, सगळीकडे त्यांचा निषेध केलाय. त्या ठिकाणी आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निषेध केलाय. त्यांनी प्रशांत परिचारकाच्या पोस्टरवरती एबीव्हीपी टाकलं, त्यांनी त्या ठिकाणी एबीव्हीपी मुर्दाबादचे पोस्टर लावले. आम्ही त्यांना विचारायला गेलोय, असे पोस्टर लावणं बरोबर नाही आहे. हे वैचारिक लढा जरी असेल तरी तुम्ही आमच्या संघटनेचे मुर्दाबादचे पोस्टर लावू शकत नाही, आपण चर्चा करू. परंतु त्यावेळेस त्यांचा नाशिर शेख आणि सतीश पडोळकर, सतीश गोरे आणि अन्य 7-8 जणांनी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांशी थेट हुज्जत घालायला सुरुवात केली आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना शिव्या देऊन एकदम घाणेरडी भाषा वापरून त्या ठिकाणी अपमानित केलं आणि मारहाण करायला डायरेक्ट थेट सुरुवात केली. पट्ट्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मारहाण आमच्या कार्यकर्त्याला झालेली आहे. आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याच्या पाठीवरती वळ सुद्धा आहे, ते मेडिकल रिपोर्टमध्ये आलंय सुद्धा, तुम्ही चेक करू शकता सर. सिद्धार्थ मोकळे, हे सगळं जे चाललेलं आहे विद्यापीठांच्या प्रांगणामध्ये, दोन्ही विद्यार्थी कार्यकर्ते सांगतायत काय काय घडलं. सिद्धार्थ मोकळे, तुम्ही स्वतः कसं बघताय सगळ्याकडे? लाईव्ह अगदी सगळ्या महाराष्ट्राला सांगितलेलं आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर मी पुण्यातील काही कार्यकर्त्यांकडून या संदर्भाने माहिती घेतली. तर एकूण अभाविपचा हा जो प्रतिनिधी आहे राम, तर त्याच्या संदर्भाने ही घटनाच नाही तर आणखी काही ठिकाणी कार्यक्रमांच्या म्हणजे पुरोगामी संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये जाऊन दमदाटी केल्याच्याही घटना रामकडनं घडल्याचं त्यांनी सांगितलं. आता मुळात झालेलं असं आहे की देश पातळीवर अभाविपीची एक मस्ती किंवा एक गुंडगिरी जी आहे तर ती सुरू झालेली आहे. याची अगदी शेवटचं आपण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का यांच्या संदर्भात बघितली तर रोहित वेमुलाचं प्रकरण, रोहितला संस्थानिक आत्महत्या करण्याला भाग पाडली यांचा जो गुंड आहे सुशील कुमार त्याने, तर त्यानंतर यांच्या एकूण केंद्रात असलेल्या सत्तेच्या जोरावर किंवा काही राज्यांमध्ये असलेल्या सत्तेच्या जोरावर यांना मिळणाऱ्या राजकीय पाठबळाच्या जोरावर एबीव्हीपीने विविध विद्यापीठांमध्ये स्वतःचं प्रस्थ वाढवण्यासाठी विद्यापीठातील वातावरण बिघडवायला सुरुवात केली आणि राजकारण त्या ठिकाणी आणलं. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जी घटना घडलेली आहे त्या आधीची एक घटना, ताजी घटना औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घडली. एक व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. त्या व्याख्यानाच्या संदर्भानं काही आंबेडकरवादी तरुण तिथे गेले की तुम्हाला सावित्रीबाईची जयंतीचा विसर पडतो, ती तुम्ही साजरी करत नाही. विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही मात्र हिंदुत्ववादी विचारांच्या व्यक्तीची तुम्ही पुण्यतिथी साजरी करतायत याचा जाब विचारायला गेलेल्या विद्यार्थ्यांना ते चर्चा करत असताना कुलगुरूंशी आणि त्या वक्त्याशी भाजपच्या एका कार्यकर्त्याने अभाविपच्या काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना बोलवलं आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मारहाण केली विद्यापीठात कुलगुरूंच्या समोर. मात्र आमच्या विद्यापीठाचे संघाला अगदी शरण गेलेले जे कुलगुरू आहेत एबी चोपडे यांनी या संदर्भात साधी एक तक्रार सुद्धा पोलिसांना दिली नाही, कारण त्यांच्यावर सुद्धा राजकीय दबाव आहेत. अशाच पद्धतीचं वातावरण आपण दिल्लीमध्ये बघतोय, जेएनयूच्या संदर्भात असेल किंवा विविध ठिकाणी. यांचा एक समज जो झालेला आहे की आमच्या हातात सत्ता आहे आणि आमचं कोणी सिद्धार्थ मी तुमच्याकडे येतो. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक पूर्वी विश्वास पाठकांकडे मला जायचं. विश्वास पाठक, सिद्धार्थ मोकळेंचा थेट आरोप आहे की तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, त्याच्यामुळे भाजपला, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मस्ती आलेली आहे. हा जो आरोप आहे, विश्वास पाठक काय म्हणतात? नाही, मुळामध्ये भारतीय जनता पक्षाला जी सत्ता मिळालेली आहे केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये,
आणि ज्या प्रकारचं यश त्यांना प्रत्येक निवडणुकांमध्ये मिळत आहे त्यामुळे विरोधी पक्ष किंवा कम्युनिस्ट पक्ष किंवा डावे पक्ष यांना असं वाटतं की आता आम्हाला कुठे काही उद्या हे म्हणजे उद्याचा दिवस उजाडणारच नाही. या भीतीपोटी यांनी हे चालवलेले हे सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला 2-3 मुद्दे सांगू इच्छितो की ही पुण्याची घटना इन आयसोलेशन न बघता जसं आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे दिल्लीला काय घडलं, औरंगाबादला काय घडलं आणि पुण्याला काय घडलं हे 8 दिवसांच्या अंतरानेच ह्या तिन्ही गोष्टी बघणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण दिल्लीचं बघू तर दिल्लीला रामजस महाविद्यालयामध्ये कल्चर ऑफ प्रोटेस्ट हा विषय पण कसा निवडला, कल्चर ऑफ प्रोटेस्ट या विषयावर त्यांनी एक व्याख्यान ठेवलं आणि त्या व्याख्यानासाठी देशामध्ये अनेक प्रकारचे नामवंत वेगवेगळ्या विचारांचे असे चांगले वक्ते असताना देखील त्यांनी निवडलं कोणाला तर ओमर खलीद आणि शेहला रशीद जे इंटरिम बेल घेऊन जेलमधनं बाहेर आलेले आहेत. बरोबर. आता इंटरिम बेल म्हणजे काय असतं की तुम्हाला कोणी क्लीन चिट दिलेली नाहीये, तुमच्यावरचे आरोप हे सिद्ध झालेले नाहीये आणि तुम्हाला काही कंडिशन्सवर तुम्हाला बाहेर सोडलेलं आहे. त्यांना देशद्रोही या विषयांवर जिथे खटला चालू आहे अशा लोकांना बोलवणं हा एक भाग तुम्ही लक्षात घ्या. दुसरा भाग पुण्यामध्ये प्रशांत पारिचारक, खरं हे भाजपाचे खासदार नाही, भाजपाने त्यांना सपोर्ट केला होता असे स्वतंत्र असे आमदार, या आमदारांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा जेवढ्या कमी शब्दात जास्त शब्दात निषेध करायला तेवढं कमीच आहे आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा सपोर्ट नाही. आणि मुख्यतः परिचारक यांनी ताबडतोब माफी मागितली, अनकंडिशनल मागितली, दिलगिरी व्यक्त केली. हे केल्यानंतर देखील पुण्यामध्ये अशा प्रकारचे पोस्टर्स लावून काय साधायचं होतं ते तुमच्या लक्षात येईल. तिसरा मुद्दा औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर मोडक यांना पंडित दीनदयाल उपाध्यायांचा एकात्म मानवतावाद या विषयावर व्याख्यानासाठी बोलवलं होतं आणि त्या व्याख्यानाला विरोध करताना वेगवेगळे आयाम लावणं या तिन्ही घटना मला वाटते एकत्रितरित्या बघायला हव्या. याच्या मागे हेच दर्शवतं की भारतीय विश्वास पाठक या तिन्ही घटना आपण एकत्रितपणे बघू. मला तर ब्रेक घ्यायचा आहे. विश्वास पाठक एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. बरं, बोला. मला कंटिन्यू करू द्या नंतर. नाही, बोला आता बोला. ब्रेक नंतर कंटिन्यू करतो. बोला बोलत राहा. पाठक बोलत राहा. नाही तर मला हेच सांगायचं की आता डिमॉनिटायझेशन झालं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, हे सरकार काहीच करत नाही, अशा प्रकारचे सगळे आरोप झाल्यानंतर देखील दररोज ज्या निवडणुका देशभरात होतात आहे आणि ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाला यश मिळत आहे त्याला विरोध करण्यासाठी हे नवीन रचलेले कुभांड आहे. आणि कम्युनिस्ट पक्ष ठीक आहे. विश्वास पाठक तुमचा हा मुद्दा पोहोचलाय. फक्त 2-3 प्रश्न आहेत. विश्वास पाठक ही देशातलीच नाही, ठीक आहे. विश्वास पाठक तुम्ही तुमचा मोठी राष्ट्रप्रेमी अशी संघटना आहे. ठीक आहे. विश्वास पाठक तुमचा मुद्दा पोहोचला. 2-3 मुद्दे फक्त आहेत. एक म्हणजे उमेर खालिदला बोलावणं याच्यामध्ये चूक काय आहे. म्हणजे उमेर खालिदबद्दल कोणाचं मत काय असायचं ते असेल, समजा बेल मिळालंय किंवा काय बाकी आहे तर त्याच्यामुळे त्याला कार्यक्रमाला बोलावणं याच्यामध्ये काही फार अवैध आहे असं आहे का, हा पहिला मुद्दा आहे. जर समजा एखाद्याला अटक होणं म्हणजे काहीतरी भयानक घटना असेल तर भारतीय जनता पक्षानं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना सुद्धा त्या मुद्द्याला तेवढंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे अशी पण चर्चा सोशल मीडियावर आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने केवळ असा एखादा मुद्दा आहे म्हणून उमेर खालिदला बोलवूच नये अशा प्रकारे आपण कितपत म्हणू शकतो, क्रमांक 1. दुसरा मुद्दा असा आहे, परिचारकांनी माफी मागितली किंवा आणखी काही केलं पण तरीही त्यांचा निषेध कोणाला करायचा असेल, तो निषेध करताना भारतीय जनता पक्षाचा निषेध करायचा असेल, JNUमध्ये दिल्लीमध्ये जे काही घडलं, म्हणजे आता राम मगाशी सांगतायत की व्हिडिओज डॉक्टरेट केलेले आहेत, ते व्हिडिओज डॉक्टरेट केलेले आहेत, याच्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची चर्चा JNUमध्ये किती झाली हे आपल्याला माहिती आहे. या सगळ्याच्या निमित्तानं समजा त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा निषेध करायचा असेल तर ती त्यांची भूमिका आहे, त्याच्यामध्ये गैर काय किंवा चांगलं काय तुम्ही चर्चा करू शकता, पण याच्यामध्ये अगदी अवैध मानावं किंवा हे करताच कामा नये असं काय विश्वास पाठक, असा एवढा गंभीर मुद्दा काय आहे? पाठकांना माझा आवाज ऐकू येतोय? विश्वास पाठक, हॅलो, हा बोला. ऐकू येतं मला तुमचा आवाज शेवटी ऐकून यायला. बरं ठीक आहे बोला, तुम्ही जेवढं ऐकू आलं बोला. नाही मी तुमचे नाही, त्या ओमर खलीदला आणि शेहला रशीदला बोलवण्यामध्ये काही चूक नाही. ते इंटरिम बेलवर बाहेर आलेले आहे त्यामुळे बोलवणं काही चूक नाही.
मला तुम्हाला एवढं सांगायचं की तिन्ही घटना एकत्रितरित्या बघून देशामध्ये असंतोष निर्माण करणं आणि भारतीय जनता पक्षाला एबीव्हीपीच्या माध्यमातून बदनाम करणं हा डाव आहे, हेच मी तुम्हाला सांगू इच्छितोय. आपण प्रत्येक मुद्द्यावर वेगळी चर्चा करूया, ब्रेक नंतर करूया किंवा आत्ताही करूया. कॉम्रेड अजित अभ्यंकर, विश्वास पाठक जे उत्तर देत आहेत आणि कारण जे यांना घडतं आहे, interim bail जेव्हा दिलं ठीक आहे, होतं- विश्वास पाठक मी तुमच्याकडे येतो. अजित अभ्यंकर काय म्हणणे, मला ब्रेक घ्यायचा आहे, 1 मिनिटामध्ये आत्ता मुद्दा मांडा, पुन्हा ब्रेक नंतर विस्तारानं बोलू. तर विश्वास पाठकांनी बोलायला सुरुवात कुठे केली आणि शेवट कुठे झाला हे बहुतेक तेच विसरले असतील. उमर खलीदला बोलवण्यात काही चूक नाही असं ते शेवटी म्हणले, हो, पण ते बोलावलं तर तुम्ही ज्यांनी बोलावलं त्यांना मारहाण करता, प्राध्यापकांना मारहाण करता, विद्यार्थ्यांना मारहाण करता. कोणी अधिकार दिला तुम्हाला? आणि त्यांच्यावर तुम्ही आरोप पत्र तरी दाखल केलंय का अजून? म्हणजे उमर खलीद किंवा कोणी जर देशविरोधी घोषणा दिल्या असतील तर त्याचा निषेधच आहे आणि अशा देशविरोधी घोषणांचं कधीही समर्थन आम्ही केलेलं नाही, कोणी करता कामा नये. मुद्दा असा आहे की एखाद्याला एखाद्या प्रश्नावरती अटक केली, या न्यायाने तुम्ही जे सांगितलं त्यामध्ये लालकृष्ण अडवाणींपासून तर देशाच्या सर्वोच्च म्हणजे कित्येक सर्व राजकीय नेते जे आहेत भारतीय जनता पक्षासहित, राष्ट्र संघासहित, अभाविप सहित सगळ्यांच्या नेत्यांना कुठल्याही व्यासपीठावर कधीच जाता येणार नाही. म्हणजे हा न्याय लावायचा म्हणला तर हा न्याय ही न्यायाधीशाची भूमिका कोणी दिली? आणि इंटरिम जामीन जर असेल त्या जामिनाच्या अटी काय ठरवायला भारतीय जनता पक्षाला अभाविपाला अधिकार दिलाय का? हा अधिकार कोर्ट बघून घेईल ना की जामिनाच्या अटी काय आहेत आणि त्या अटींचा भंग त्यांनी केलेला आहे का नाही. तो हा अधिकार यांना कोणी दिला? याच्यामध्ये संगती काय आहे? संगती कसली आहे? निषेध हा उमर खलीदला बोलावल्याचा तुम्हाला करतो, तुम्ही करू शकता. तुम्ही मारहाण का केलीत? तुम्ही कार्यक्रम बंद पाडताय, मारहाण करताय, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि देशद्रोही कोण हे ठरवण्याचा अधिकार हा अजूनपर्यंत तरी भारतीय घटनेने भारतीय जनता पक्षाला किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दिलेला अजित नाही. अभ्यंकर, तुमचा मुद्दा आपण- बोलताय, मला ब्रेक हां. घ्यायचा आहे. अजित अभ्यंकर, मला ब्रेक घ्यायचा आहे, पण विश्वास पाठक तरी सुद्धा महत्वाचा मुद्दा असल्यामुळे मी पुन्हा तुमच्याकडे येतो. उमेर खालिद मुळामध्ये तुम्ही हे सांगितलं स्पष्टपणे की उमेर खालिदला बोलवण्यामध्ये गैर काहीच नाहीये, पण मुद्दा असा आहे की तुम्ही एकीकडे देशभक्ती, देशद्रोही याच्याबद्दल बोलता आहात आणि गुरमेहर कौर नावाची एका शहीदाची मुलगी, तिचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे सोशल मीडियावर, आणि भाजपचा एक खासदार असं म्हणतो की शहीदांच्या अशा मुलीपेक्षा दाऊद चांगला आहे. अशा प्रकारच्या विधानाचा निषेध करायचा की नाही? तुम्ही म्हणजे उमेर खालिदबद्दल काय म्हणायचं ते आपण बघू नंतर, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सैनिकांचा, परिचारिकांनी माफी मागितली असेल, परिचारक म्हणतायत की हे माझं चुकलं, हे सगळं ठीक आहे, पण दुसरीकडे ज्या प्रकारे शहीदाच्या मुलीचा ती सांगते आहे, ती स्वतः सांगते की मला अभिमान आहे, आणि अशा वेळी तिला तुम्ही की शहीदांच्या या मुलीपेक्षा सुद्धा दाऊद परवडला, अशा प्रकारचं विधान जेव्हा भाजपचा खासदार करतो, याच्याकडे सुद्धा तुम्ही जसं मागाशी म्हटलात की आयसोलेशनमध्ये बघून चालणार नाही, एकत्रितपणे या सगळ्याच गोष्टींकडे पण बघावं लागणार आहे. विश्वास पाठक, त्याच्यावर काय उत्तर आहे? नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचा निषेधच आहे. भारतीय जनता पक्ष त्याला कधी सपोर्ट करणार नाही. माझा मुद्दा याच्यातनं हाच होता की या तिन्ही घटना इन आयसोलेशन मध्ये तुम्ही बघू नका, एकत्रितरित्या जर बघितलं तर असं लक्षात येईल की हे रचलेले कुभांड आहे आणि याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला एबीव्हीपीला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. विश्वास पाठक, तुमचा मुद्दा पोहोचला. मला तर ब्रेक घ्यायचा आहे, मला तर ब्रेक घ्यायचा आहे, पण विश्वास पाठक, मला तर ब्रेक घ्यायचा आहे. मुद्दा एवढाच आहे की कुठल्याच घटना आयसोलेशन मध्ये बघू नये हे खरं आहे, पण कोणाला तरी मुद्दाम आयसोलेट करण्याची जी भूमिका जेव्हा घेतली जाते तेव्हा मात्र सर्वसमावेशकतेच्या तत्वज्ञानाच्या समोर मोठं प्रश्न निर्माण होतं, आणि म्हणून ही चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका, मी लगेच येतो. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विखाराचं विद्यापीठ अशी गंभीर चर्चा आपण करतो आहोत. विद्यापीठांच्या प्रांगणामध्ये जे घडतं आहे, मग ते विद्यापीठ दिल्ली असो, रामजस महाविद्यालय असो, किंवा आता अगदी पुणे विद्यापीठ असो, सगळीकडे ज्या पद्धतीनं विद्यार्थी एकमेकांच्या विरोधामध्ये भिडतायत, हिंसाचार होतो आहे, जे आम्हाला मान्य नाही तो मुद्दा मांडायचाच नाही, अशा प्रकारची सक्ती केली जाते आहे. याच्या अनुषंगाने आपण बोलत होतो. ब्रेकवर जाण्यापूर्वी असं म्हटलं गेलं की भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपच्या अन्य संघटनांचं बळ वाढलं आहे,
आणि त्याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळा विचार जो आहे, विरोधी विचार जो आहे, तो मांडायचाच नाही. आम्ही ज्यांना सांगू ते देशभक्त, आम्ही ठरवू ते देशद्रोही. आणि देशभक्त देशद्रोही ठरवताना जे खरे देशभक्त शहीद हुतात्मे आहेत, सैनिक आहेत, त्यांचा मात्र अवमान सातत्यानं सुरू आहे आणि त्याच्याबद्दल थेटपणे भूमिका घेतली जात नाही. या सगळ्या अनुषंगानं आपण चर्चा करत होतो. कॉम्रेड अजित अभ्यंकर, ब्रेकवर जाण्यापूर्वी विश्वास पाठकांनी भूमिका मांडली आणि तुम्ही काहीतरी बोलत होता, पण मला ब्रेक घ्यावा लागला. आता बोला. नाही, मला हेच म्हणायचं होतं की देश हे कुभांड रचलं जात आहे असं त्यांनी शब्द वापरला की भारतीय जनता पक्ष किंवा अभाविप यांच्या विरुद्ध कुभांड रचले गेले. काय कुभांड रचले गेले? राजमस त्या कॉलेजमध्ये मारहाण झाली का नाही झाली? रामजसमध्ये मारहाण झाली का नाही झाली? हे सगळ्या मीडियाने दाखवलेले आहे, तिथल्या लोकांनी सांगितलेलं आहे. आता याच्याबद्दल कुभांड रचण्याचा काय प्रश्न आहे? तेव्हा जे समोर दिसतं आहे, अशा प्रकारच्या घटना ज्या दिसलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जे सत्य समोर दिसतंय, तुम्ही माध्यमांनी दाखवलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं उलट स्टेटमेंट समर्थनीय ते करू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये कुभांड रचण्याचा काय प्रश्न? तुम्ही स्वतःविरुद्ध कुभांड रचताय का? म्हणजे आता याच्यापेक्षा दुसरं काय बोलणार? राम सातपुते अजित अभ्यंकर जे बोलतायत, काय म्हणणं आहे? ज्येष्ठ व्यक्तीने ज्यांचे केस पांढरे झाले कम्युनिझम करता करता, कम्युनिस्ट करता करता, अशा प्रकारची बेसलेस आर्ग्युमेंट करणं खऱ्या अर्थानं मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. त्या ठिकाणी काश्मीरच्या आझादीच्या घोषणा दिल्या दिल्ली विद्यापीठामध्ये. ते जे म्हणतात की भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून यांनी जरा बंगालचा इतिहास पाहावा, यांनी त्या ठिकाणी केरळचा इतिहास पाहावा. हजारो एबीपीच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या, ज्या कम्युनिझमचा टेंबा घेऊन हे अजित अभ्यंकर पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मिरवतात, त्यांनी जरा त्यांचा इतिहास पाहावा. हजारो कार्यकर्त्यांच्या हत्या केलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं संजयजी आपल्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी ज्यावेळेस आर्ग्युमेंट करत असतात पत्रकार, त्यावेळेस आपण जे म्हणताय की यांना देशभक्तीचा आणि देशद्रोहाचा कुणी अधिकार दिला, आपण जरा कम्युनिस्टांबद्दलही बोलावं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं मला आपल्या पत्रकारितेला सलाम करावा असा वाटेल. या कम्युनिस्टाने हजारो एबीपीच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केलेल्या आहेत. देशद्रोही आणि देशभक्ती ठरवण्याचा आम्हाला अधिकार नाहीये, हे बरोबर आहे. परंतु काश्मीर मागे आझादी, केरळ मागे आझादी अशा घोषणा दिल्लीच्या रामजस याच्यामध्ये दिल्या. राहिली गोष्ट त्यांनी उमर खालिदला बोलवलं. उमर खालिदला बोलवावं किंवा न बोलवावं हा आयोजकांचा विषय असेल, परंतु त्याला विरोध करणं हे लोकशाहीने दिलेला आम्हाला आश्रय आहे. खऱ्या अर्थानं अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हेच खऱ्या पेपरमध्ये लिहितात, तिकडं गवगवा करतात, सोशल मीडियाला गवगवा करतात, परंतु एबीपीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? राम सातपुते अगदी आहे. राम सातपुते हे स्वातंत्र्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आहे. कंप्लीट करतो, एक मिनिट. बोला. याच्यामध्ये दिल्लीमध्ये जे झालं, अजित अभ्यंकर सारखा माणूस इतका खोटा बोलतो की त्यांनी या ठिकाणी म्हणलं की दिल्लीमध्ये एबीपीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मला खऱ्या अर्थानं अजित अभ्यंकराच्या बुद्धीवरती हसू आलं त्यावेळेस की आयसाच्या लोकांनी, जे जेएनयू मधले आयसाचे जे कार्यकर्ते, ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन, त्या कार्यकर्त्यांनी येऊन, त्यांच्या प्राध्यापकांनी येऊन एबीपीच्या कार्यकर्त्याला, आमची महामेघा नागर नावाच्या विद्यार्थिनी कार्यकर्त्याला दिल्लीमध्ये मारहाण केली. त्यावेळेस अजित अभ्यंकर सारख्या माणसाने पुण्यामध्ये राहून जे खोटं बोलण्याचा उद्योग जो सुरू केलाय, त्यांच्या बुद्धीवरती मला खऱ्या अर्थानं त्यावेळेस हसू आलं आणि मला त्यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करावा असा वाटतो. विद्यार्थ्यांना मारहाण डाव्यांनी केलेली आहे आणि ते म्हणतात एबीवीपीने केलेलं, हे दुर्दैवी आहे. त्यांच्या बुद्धीला हे शोभा देत नाही. त्यांच्या आयुष्याचे सगळं म्हणजे आपण जर राम सातपुते निषेध करावा असं वाटतो. आहे ते मुद्दे मांडायला शिका. राम सातपुते विद्यार्थी आहात म्हणून मी मुद्दाम सांगतो. मांडला ना सर, त्यांनी जे मांडलं ऐका, त्यावर उद्या counter केलं कार्यकर्ते सर. व्हाल, नेते व्हाल, अशा प्रकारे पांढरे केस झाले, मुद्दा बोला ना. एकतर टीव्हीवर 30 सेकंदांमध्ये, 1 मिनिटामध्ये मुद्दा मांडायचा सांगतो ना असतो. सर. त्यामध्ये त्यांचे केस पांढरे झाले किंवा काळे असले, तुमची दाढी, ऐका, तुमची दाढी काळी आहे आणि त्यांची दाढी पांढरी आहे, याला काही ह्या नॉन इश्यूज बद्दल बोलायची जी सवय आहे ना राम सातपुते, ती सवय गेली पाहिजे. आता अजिबात बोलू नका. 1 सेकंद अजित अभ्यंकरांना उत्तर देऊ द्या, मग पुन्हा तुमच्याकडे येतो. अजित अभ्यंकर बोला. काय राम सातपुते हे अभाविपचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं मी याच्यापेक्षा जास्ती सौजन्याची अपेक्षा करत नाही. त्यामुळे मला काय फारसा धक्कादायक वाटत नाही. ते बरोबर आहे, ते ज्या संघटनेतनं आलेले आहेत त्या संघटनेच्या शिक्षणाप्रमाणे ते बोलत आहेत, ते बरोबर आहे, आपण दुर्लक्ष करू त्याच्याकडं. तर काही थोडासा मुद्दा असलाच त्यांच्या बोलण्यामध्ये, तर तो त्यांचं असं म्हणणं आहे की माध्यमांनी आणि तिथल्या सर्व प्राध्यापकांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी जी काही जाहीर येऊन रस्त्यावरती येऊन निषेध ज्याचा केलेला आहे तेच सगळं खोटं आहे. असं जर असेल तर एकदा सत्यशोधन समिती तिथली काय म्हणते ते त्यांनी तपासून बघावं.
आणि मग कदाचित पांढरे काळे काय असतील तर त्यांची त्याचं भाषा चालू ठेवा, मग त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे, त्यांना त्याचं समाधान मिळते त्यांनी घेऊ द्या, माझं काही तक्रार नाही त्याच्याबद्दल. राम सातपुते, आता मुद्दा असा आहे, हा बोला बोला. याच्यामध्ये संजयजी, याच्यामध्ये माझं मत एवढंच आहे की अभ्यंकर सरांसारख्या इतक्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कधीतरी केरळच्या गल्लीमध्ये फिरून पाहावं, संघाच्या किती कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत. मी मुद्द्यावर येतो. याच्यामध्ये दिल्ली विद्यापीठामध्ये, रामजस कॉलेजमध्ये, JNU मधून मोठ्या प्रमाणामध्ये बस भरून या सगळ्या डाव्या लोकांनी, डावे विद्यार्थी त्या ठिकाणी आणले. काही प्राध्यापक JNU मधले क्लास बंक करून, डाव्या प्राध्यापकांनी क्लास बंक करून विद्यार्थ्याला भरून आणलं आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये गदारोळ करण्याचं काम केलं. गुंड प्रवृत्तीने आमच्या विद्यार्थिनींना सुद्धा मारहाण या सगळ्या कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांनी आणि प्राध्यापकांनी केली आहे. ते जे म्हणतात की ABVPच्या लोकांनी मारहाण केली, हे त्यांचं जे वाक्य आहे हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. आमच्या कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण त्या ठिकाणी रामजस महाविद्यालयामध्ये झाली आहे. त्याच्यामुळे अजित अभ्यंकर सरांच्या बोलण्यामध्ये कसल्याही प्रकारचं राम सातपुते, मी अजित अभ्यंकरांकडे जाणार आहे, पण मला हे सांगा, गुरमेहर कौर सारख्या एका शहीदाच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली जाते, त्याच्याबद्दल काय बोलणार राम सातपुते? खऱ्या अर्थानं एका शहीदाच्या मुलीला अशा प्रकारची धमकी जर आली असेल, मी त्याच्याबद्दल आज जरा एका मोर्चामध्ये व्यस्त असल्यामुळे पाहिलं नाही, परंतु जर धमकी आली असेल तिलाच काय, तर देशातील कुठल्याही महिलेला आणि कुठल्याही विद्यार्थिनीला जर धमकी आली असेल तर ABVP त्याचा निषेध करते. आणि याचा तुम्ही जर वेळोवेळी पाहिलं असेल तर निर्भयावरती ज्यावेळेस अत्याचार झाले त्यावेळेस देशभर रान चेतवण्याचं काम ABVPने केलंय. जर धमकी आली असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो. आम्ही त्या आमच्या भगिनीच्या पाठीमागे ABVPतले देशभरातील विद्यार्थी उभं राहतील आणि तिच्या संरक्षणासाठी ABVP तत्पर राहील, हे मी या ठिकाणी माध्यमांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो. अजित अभ्यंकर, आता दुसरा मुद्दा ते बोलतायत केरळ आणि बंगालबद्दल. केरळमध्ये RSSच्या केरळमध्ये फक्त एका जिल्ह्यामध्ये हा प्रश्न आहे, कन्नूर जिल्ह्यामध्ये. संपूर्ण केरळमध्ये असा हिंसाचार चालत नाही. केरळमध्ये राजकीय लोकशाही आणि राजकीय विचारधारा यांची जी काही लढाई आहे ती वैचारिक पद्धतीनेच चालते, सर्वांकडून चालते. परंतु एका जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा हिंसाचार चालतो, त्याला तिथले बरीचशी काही स्थानिक कारणं आहेत आणि त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या संघटनांकडनं, विशेषतः उजव्या विचाराच्या संघटनांकडनं एक डाव्या तिथल्या केरळच्या संपूर्ण सरकारला बदनाम करण्यासाठी आतापर्यंत ते जे सांगतायत तशी एक मोठी यादी मी देऊ शकतो. आपण काहीतरी चर्चा आयोजित करा की संघ परिवाराच्या लोकांकडून किती कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत याच्या संपूर्ण यादी, त्याच्या शिक्षाही त्यांना झालेल्या आहेत. अशा प्रकारची यादी ही मी देऊ शकतो आणि अशी यादी आमच्या मुखपत्रांमधून त्याचप्रमाणे तिथल्या संघटनांकडून वेळोवेळी मांडली गेलेली आहे, न्यायालयासमोर मांडली गेली, न्यायासमोर खटले झालेले आहेत, हे शिक्षाही झालेले आहेत, पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. तेव्हा याची कदाचित त्यांना माहिती नसेल, त्यांनी पण माहिती घ्यावी एवढंच मी त्यांना सांगतो. आणि ही माहिती घेतल्यानंतर वस्तुस्थितीच्या आधारे बोलावं. बंगालमध्ये उदाहरणार्थ त्यांना बंगालचा त्यांनी उल्लेख केला. या बंगालमध्ये 72 पासून 77 सालापर्यंत अघोषित आणीबाणी होती. आमच्या पक्षाचे 1275 कार्यकर्ते हे त्यावेळेचं जे काँग्रेसचं सिद्धार्थ शंकर राय यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्याच्या खाली आणि नक्षलवाद्यांकडनं मारले गेले. आणि ह्या सगळे जे नक्षलवादी त्यांचं नाव घेत आहेत ना, त्यांचे सगळ्यात पहिले शत्रू आम्ही आहोत. अजित अभ्यंकर, तुमचा मुद्दा पोहोचलाय. आणि शेवटचा मुद्दा, आणि एकच मुद्दा फक्त सांगतो. आणि बंगालमध्ये आता गेल्या 3 वर्ष जो हिंसाचार चाललेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सत्तेवर असताना, त्याच्या आधी आम्ही सत्तेवर असताना ममता बॅनर्जी यांच्या एक म्हणजे तिथं अक्षरशः गुंडांची टोळी काम करते आणि त्या ममता बॅनर्जींच्या मदतीनं आमचे 262 कार्यकर्ते गेल्या साधारणपणे 5 वर्षामध्ये म्हणता येईल अशा प्रकारचे शहीद झालेले आहेत. तेव्हा अशा प्रकारचा हिंसाचार हा कम्युनिस्ट हे करण्याची गरज नाही. मारामाऱ्या कुठे झाल्या एकच आपण करूया, ठीक आहे. कम्युनिस्टांचा हिंसाचार आणि संघाचा हिंसाचार याच्यावर चर्चा नेण्यापेक्षा राम सातपुते, आत्ताचा जो मुद्दा आहे की तुम्हाला मुळामध्ये एखादा वेगळा विचार कोणीतरी मांडला तर त्याला आक्षेप घेणं, त्याला विचारांनी उत्तर देणं हे सगळं बरोबर आहे, पण मुळामध्ये देशभक्ती कोणी ठरवायची, देशद्रोही कोणाला म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जरा विचार केला पाहिजे. राम सातपुते, ही सगळी टीका सुरू असताना काय म्हणणं आहे तुमचं? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे कम्युनिस्ट लोक जे आहेत ते जे म्हणतात देशभक्ती ठरवण्याचा अधिकार कोणी दिला आणि देशभक्ती आणि देशद्रोह याच्यामधला ABVPला कोणी अधिकार दिला? मुळीच दिला नाहीये. परंतु त्या ठिकाणी जर माझ्या देशामध्ये राहायचं आणि माझ्या देशातील आर्मीला जर बलात्कारी म्हणायचं, यांचा उमर खालिद, यांचा कन्हैया कुमार यांचं आपण जर पाहिलं तर ते म्हणतात इंडियन आर्मी इज रेपिस्ट.
भारतीय सैन्याला हे बलात्कारी म्हणतात, ज्याने त्या ठिकाणी देशाचं रक्षण करतात ते या ठिकाणी भारतीय आर्मीला बलात्कारी म्हणण्याचं पाप या सगळ्या कम्युनिस्टांनी, अजित अभ्यंकरच्या पार्टीचे आहेत असे सगळे भारतीय आर्मीला बलात्कारी म्हणतात. माझ्या मनामध्ये प्रश्न एवढाच येतो, मी या देशामध्ये राहतो. मला दोनच आणि राम माझ्या सातपुते, देशाला मला त्या फक्त ठिकाणी- दोनच प्रश्न आहेत, 2 शंका आहेत राम सातपुते. ऐका, मला 2 शंका आहेत. एक म्हणजे लष्कराबद्दल जरा वाईट बोललं की तुम्हाला एवढा त्रास होतो. प्रशांत परिचारकांचं विधान जे आहे त्याच्याबद्दल मात्र त्यांनी माफी मागितली, विषय संपला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. एक. दुसरं म्हणजे तुम्हाला देशाबद्दल किंवा कोणी काही आमचं बोललं म्हणणं तरी असेल, ऐका आमचं ऐका ऐका मानतो. ऐका ऐका कोणी काही बोललं तर त्रास होतो. नथुराम गोडसेचा, ज्या पुण्यात तुम्ही आहात त्या पुण्यामध्ये नथुराम गोडसेचा जय जयकार होतो. नथुराम गोडसेचा जय जयकार करणारं नाटक थेटपणे दाखवलं जातं, पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं त्या नाटकाच्या अनुषंगानं नाराजी व्यक्त केली आहे असं पण मी कधी बघितलं नाही. नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणारं एक नाटक दाखवलं जातंय, पण देशभक्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं त्या नाटकाबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे जाहीरपणे, असं मी कुठेही ऐकलेलं नाहीये. अशा वेळी तुमची देशभक्ती जाते कुठे? जे ओमेर खालिदबद्दल वगैरे तुम्ही बोलतात, मुळात ते खरं खोटं सिद्ध होईल, न्यायालय त्याचा निकाल देईल, तो निकाल आपण द्यायचं कारण नाही. परंतु मुद्दा असा आहे की या इतर वेळी तुम्ही कुठे असता? राम सातपुते. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जे परिचारकाची गोष्ट करताय, माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला आत्ता दाखवू शकतो. आम्ही नांदेडमध्ये गांधी चौकामध्ये परिचारकाचा पुतळा जाळला, औरंगाबादमध्ये पैठण गेटमध्ये आम्ही परिचारकाचा पुतळा जाळला, आम्ही पंढरपूरमध्ये पुतळा जाळला, आम्ही परिचारकाचा गल्ली बोळामध्ये निषेध केला. मी या व्यासपीठावरून आपल्या माध्यमातून, साम टीव्हीच्या माध्यमातून सांगतो, परिचारकाच्या विधानाचा आम्ही निषेध करतोय. नुसतं निषेध करून थांबलो नाही, तर पुण्यात आल्यानंतर जे जेव्हा केव्हा येतील, पुण्यातही आम्ही त्यांचा मोठ्या प्रमाणात निषेध केला. आज आमचा 5000 संख्याचा मोर्चा होता. त्या मोर्चामध्ये आम्ही ठासून सांगितलं की परिचारक सारखं ट्रीटमेंट जर कुणी केलं किंवा त्यांचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो. राम सातपुते, तुम्हाला असं वाटतं का, राम सातपुते, तुम्हाला असं वाटतं का की भाजपनं परिचारकांचं सहयोगी सदस्यत्व रद्द केलं पाहिजे असं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला वाटतं का? खऱ्या अर्थानं आमच्या एकंदरीतच संघ परिवारामध्ये अशी पद्धत असते की ज्याचे त्याचे निर्णय ज्याने त्याने घ्यावे. नाही, तुम्हाला ऐका, लक्षात घ्या, तुम्हाला वाटतं का मुळामध्ये असं आहे की तुमची मागणी तुम्ही करणार की नाही? तुमच्या मागणीबद्दलचा मुद्दा आहे, तुम्ही अशी मागणी करणार का? आमचं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे. ठीक आहे, मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो आणि त्या ठिकाणी स्पष्ट उत्तर देतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परिचारकांची आमदारकी काढून घेतली पाहिजे, परिचारकांची आमदार म्हणून हकालपट्टी केली पाहिजे. पहिला मुद्दा पोहोचला. दुसरा मुद्दा, बरं ठीक आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं राम सातपुते, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न, याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा की आपण जे नथुराम गोडसे हे कम्युनिस्टांना जे एक कुलीत त्यांच्या हातामध्ये आलेलं आहे आणि नथुराम गोडसेच्या नावाचा जे आयुष्यभर जप करतात अजित अभ्यंकर सारखे ज्येष्ठ कार्यकर्ते, नथुराम गोडसेच्या जी प्रवृत्ती आहे, ज्यांनी जो महात्मा गांधीची हत्या केलेली आहे, त्याचा एबीव्हीपीने वेळोवेळी निषेधही केलेला आहे. आणि मला तुम्ही असं दाखवा की एबीव्हीपीने ऑफिशियल लेटर काढलंय की आपण नथुराम गोडसे हे नाटक पाहायला यावं किंवा नथुराम गोडसेच्या याचं आपण समर्थन केलंय, असं कुठेही कधी दिसणार नाही. आणि मी फक्त तुम्ही नाराजी व्यक्त केली नाही असं म्हणालो, तुमचा पाठिंबा असं म्हटलं नाही. सिद्धार्थ मोकळेंना काहीतरी बोलायचं. सिद्धार्थ मोकळे, पटकन बोला, माझा वेळ संपलेला आहे. सगळ्यात महत्वाचा भेद आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे की ज्या वेळेला परिचारकांचा किंवा भाजपमधल्या लोकांचा विषय येतो आणि यांची अडचण होते, तेव्हा हे लोकशाही मार्गाने निषेध करतात, मोर्चे काढतात किंवा पुतळे जाळतात. मात्र जेव्हा पुरोगामी संघटनांचा विषय असतो त्यावेळेला हे ठोकशाहीने त्या ठिकाणी जाऊन थेट शिक्षकांवर, विद्यार्थ्यांवरती हल्ले चढवतात किंवा त्यांना अगदी आत्महत्येपर्यंत प्रवृत्त करतात. म्हणजे यांची ही दुर्दशा भूमिका जी आहे ती लक्षात घ्या. ठीक आहे सिद्धार्थ, तुमचा मुद्दा पोहोचला, माझा वेळ संपलाय. सोमनाथला काहीतरी बोलायचं. सोमनाथ 30 सेकंद आहेत, बोला पटकन. सर, माझा थेट असा प्रश्न आहे की तुम्ही लोकशाही मानता की नाही? ही लोकशाही पद्धतीने आम्ही जे पोस्टर्स लावत होतो त्या कार्यकर्त्यांवरती तुम्ही हल्ला करताय. नुसते कार्यकर्ते लोकशाही पद्धतीने एबीव्हीपी जिंकत आली आतापर्यंत. सुरक्षा रक्षक जे काय विद्यापीठातले त्यांच्यावरती देखील एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले, साफ खोटं आहे, मारलेले, मोठ्या प्रमाणात खोटं बोलण्याचं काम करतायत. त्यावेळेस तुम्ही ठीक आहे, माझा वेळ संपलाय. अजित अभ्यंकरांना काहीतरी बोलायचं. अजित अभ्यंकर 30 सेकंद. आता माझा वेळ खरंच संपलाय. पुढे सांगतो, पुण्यातल्या आमच्या कार्यालयावरती भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे व्हिडिओ लावून हल्ला केलेला आहे, कार्यकर्त्यांना मारहाण केलेले सगळं माध्यमांनी दाखवलेलं आहे. आता मला बोलू द्या, एकदा नाही दोनदा असा हल्ला केलेला आहे. बरं,
एवढंच मी तुम्हाला सांगतो ठीक की आहे, ही काही सगळी चर्चा आणखी खरं बाहेरची म्हणजे घटना मी बराच सांगत वेळ नाही. ही चर्चा प्रत्यक्ष करता येऊ घटना शकते. माझा घडलेली वेळ संपलेला आहे, आहे. माझा तरी वेळ आम्ही संपलेला घाबरत नाही, आहे, आमचं माझा काम वेळ सुरू संपलेला आहे. आहे. अजित अभ्यंकर, राम सातपुते, तुमचे मुद्दे पोहोचले, माझा वेळ संपलाय. समारोप करताना मला हे पत्र सुसंगत वाटतं. प्राध्यापक अपूर्वानंद यांनी लिहिलेलं हे पत्र आहे. त्याचा अनुवाद तरुण प्राध्यापक श्रीरंजन आवटे यांनी केला आहे. अपूर्वानंद विद्यार्थ्यांना उद्देशून या पत्रामध्ये काय म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात, काहीशा अनिच्छेनंच तुमच्याशी संवाद साधतोय, कारण तुमच्याशी मी संवाद साधण्याचं माझं स्वातंत्र्य तुम्हाला मान्य आहे की नाही याविषयीच मला खात्री नाही. तरीही मला वाटतं आपल्यामध्ये संवाद होऊ शकतो. मला विश्वास आहे की अगदी विरुद्ध विचारधारा असलेल्या लोकांचा परस्परांशी संवाद होऊ शकतो. हा विश्वास माझ्या बालपणीच्या आठवणीतनं आला आहे, असं ते म्हणतात. बिहारच्या सिवानमध्ये महेंद्र बाबू नावाचे ख्यातकीर्त मुख्याध्यापक आणि संघाचे प्रचारक ते होते. आणि माझ्या वडिलांचा आणि महेंद्र बाबूंचा खरं म्हणजे व्यवसाय एक नव्हता, जात एक नव्हती, पण तरीही दोघांची दर आठवड्याला भेट व्हायची. कधी ते आमच्या घरी तर कधी माझे वडील त्यांच्याकडे. माझे वडील हे नेहरूवादी होते. अगदी देशानं नेहरूवादाकडे पाठ फिरवली तेव्हाही ते नेहरूवादाचाच पुरस्कार करत होते. केवळ ख्याली खुशालीसाठीच माझ्या वडिलांच्या आणि महेंद्र बाबूंच्या भेटी व्हायच्या नाहीत, तर अनेकदा ते दोघं तासनतास राजकारणाबद्दल चर्चा करत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महात्मा गांधींच्या खुनाच्या सावटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता तेव्हाचे हे दिवस. तरीही महेंद्र चाचांनी कधीही माझ्या वडिलांची निंदा नालस्ती केली नाही, ना कधी त्यांना हिंदू राष्ट्रवादाच्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न केला नाही. हे का जमत नाही आपल्याला? विद्यार्थ्यांनी विखारी वागू नये. तुमच्या विचारांवर तुम्ही विश्वास ठेवा. विचारांना विचारांनी उत्तर द्या. दोन परस्पर विरोधी विचारांचं मंथन होऊ द्या. तुम्ही विचारांचा विरोध हिंसेनं कराल तर तुमचा पराभव अटळ आहे. वेगळं मत असणाऱ्या व्यक्तींना भेटणं, त्यांच्यासोबत राहणं तुम्हाला तुमच्या मानवतेबाबत आश्वस्त करतं. खरं म्हणजे राष्ट्र म्हणजे असा अथक अनंत संवादच असतो. हा संवाद संपतो तेव्हा राष्ट्रांची वाढच खुंटते. दिल्ली विद्यापीठ, जोधपूर विद्यापीठ, हरियाणा विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ या सगळ्या ठिकाणी पुणे विद्यापीठात जे काही सुरू आहे ते विचार आणि संवादांना खुरटं करत आहे. मित्र हो, तुमच्या भयान किंचाळण्यानं इथल्या शांततेला छिद्र पडत आहेत. मित्र हो, असं नका करू, असं अपूर्वानंद या पत्रामध्ये म्हणतात. मित्रांनो, मला सांगा, डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते, त्यांचं वाक्य फार प्रसिद्ध आहे. ते म्हणाले होते, व्हॉल्टेअरला त्यांनी कोट केलं होतं. आंबेडकर म्हणाले, माझा मुद्दा मी ठोसपणे मांडेन. माझ्या विरोधात जो कोणी त्याचा मुद्दा मांडतो त्याचा मुद्दा खोडण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावीन, पण त्याला तो मुद्दा मांडता यावा यासाठी मी माझ्या जीवाची बाजी लावेन. आणि आपण काय करतोय? देशासाठी शहीद झालेल्या मुलीला बलात्काराची धमकी दिली जाते. तिच्या हुतात्मा पित्याचा अवमान होतो. ज्या मुलीचे वडील पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात हुतात्मा झाले त्या मुलीला आपण पाकिस्तानला जा असं म्हणतो. शहीदाच्या मुलीपेक्षा दाऊद चांगला असं एक खासदार म्हणतो. मित्र हो, आपली परंपरा वादाची आहे, संवादाची आहे. विचार काही असो, पण हिंसा हे कशावरचंच उत्तर असू शकत नाही. विद्यापीठात भांडावं, विचारांना विचारांनी हरवावं, मोकळेपणानं संवाद करावा, पण हे जे चाललंय ते नाही रे उत्तर. आज खूप अस्वस्थ वाटतंय ते त्यामुळंच. खरं म्हणजे तरुण मित्रांनो, खूप बोलायचं आहे, तुम्हाला बरंच काही सांगायचं आहे, पण वेळ काही कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे वेळ संपत आली आहे. सो थांबतो इथंच. सगळ्यांचे आभार. हे सगळं बदलेल या अपेक्षेसह थांबूयात. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.